जयसिंगपूर शहरात 21 सप्टेंबर रोजी येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासंदर्भात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर। जयसिंग महाराज उद्यान 1255 स्मृतीस्थळाची अवहेलना करून भीमसृष्टी। जयसिंगपूर शहरात 21 सप्टेंबर रोजी येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासंदर्भात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होणार असल्याबाबत व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी सकल बहुजन समाज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनराकृती पुतळा समन्वय समिती शिरोळ तालुका यांच्या वतीने निवेदन देण्यात आले। निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर व मुख्याधिकारी टीना गवळी यांनी पत्रकार परिषद घेऊन स्टँडच्या समोरील जयसिंग महाराज उद्यान सिटी सर्वे नंबर 1255 मध्ये भीमसृष्टी करण्याचे जाहीर केले आहे। कोणतीच कायदेशीर पूर्व परवानगी न घेता कार्यक्रम जाहीर करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे। तसेच काही वर्षापूर्वी सिटी सर्वे नंबर 1251 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुनराकृती पुतळा व्हावा यासाठी अनेक आंदोलने झाली होती। या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। यावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता। यामध्ये काही जणांना शारीरिक अपंगत्व आले आहे। काही आंदोलकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत। तालुक्यामध्ये दंगलीचे स्वरूप निर्माण झाले होते। ही सत्यता असताना देखील दिनांक 21 सप्टेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणण्याचे जाहीर केले आहे। लोकराजा राजश्री शाहू महाराज यांनी आपले जनकपिता जयसिंग महाराज यांच्या स्मरणार्थ जयसिंगपूर शहरात त्यांचे स्मृतीस्थळ केले आहे। अशा वेळी जयसिंग महाराज यांच्या स्मृतीस्थळाची अवहेलना करण्याचा प्रकार सुरू आहे। पुतळ्याचे राजकारण करून जाणून बुजून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम होत आहे। त्यामुळे मुख्याधिकारी टीना गवळी यांच्यावर योग्य ती कारवाई करून निलंबित करण्यात यावे, अन्यथा बहुजन समाजाला पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची वेळ प्रशासनाने आणू नये असा इशारा सकल बहुजन समाज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनराकृती पुतळा समन्वय समिती शिरोळ तालुका यांच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी उपस्थित सुरेश भाटिया, आदमबाई मुजावर, किरण कांबळे, भीमराव तांबे, शांताराम कांबळे, स्वातीताई सासने, विश्वजित कांबळे, अमित वागवेकर, विशाल सासने, पंकज केसरे, राहुल बनसोडे, सचिन कांबळे, रोहन कोळी, परशुराम शिंगाडे आदी उपस्थित होते। काल विद्यमान आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सिटी सर्वे नंबर 1255 मध्ये म्हणजेच स्टँड समोरील बागेमध्ये बसवण्याची घोषणा आणि त्या पुतळ्याचं आगमन देखील 21 सप्टेंबरला करणार असं केलेलं आहे। त्याच वेळेला त्यांनी तालुक्यातील सर्व समाज बांधवांना विश्वासात घेऊन ते आम्ही ठरवलेले असल्याची काही घोषणा केलेली आहे। ती घोषणा म्हणजे हे अर्धसत्य आहे, कारण तालुक्यातील सर्व समाज बांधवांना त्यांनी विश्वासात घेतलेलं नाही। त्याचं कारण म्हणजे ज्या वेळेला आंदोलनं झाली त्या वेळेला अगदी लाठीचार्ज होईपर्यंत ती आंदोलनं झाली, जेणेकरून बाबासाहेबांचा पुतळा हा 1251 मध्येच व्हावा, सिटी सर्वे नंबर 1251 मध्येच व्हावा अशी सर्व तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील जनतेची ती अपेक्षा। असं असताना देखील नको ते प्रकार घडले। हे पाठीवरती टाकून सुद्धा ज्या वेळेला बैठका झाल्या, सर्व म्हणजे समाजामध्ये असणारे 2-3 घटक जे आहेत पुतळा समिती मानवून घेणारे, त्या सर्वांच्या समवेत नगरपालिकेमध्ये बैठक झाली आणि 1251 मिळवण्यासंदर्भात काय काय करता येईल प्रयत्न ही चर्चा झाल्यानंतर परवाच हायकोर्टामध्ये जाऊन आमच्यासोबत तिन्ही समित्यांच्या सोबत संजय पाटील येड्रावकर ते सुद्धा होते आणि त्यांच्यासमोर रजिस्ट्रारांची भेट घेतल्यानंतर फक्त या ठिकाणी एक तांत्रिक अडचण आली की एक रीट पिटिशन रमेश शिंदे यांचं रीट पिटिशन दाखल असल्यामुळे त्या ठिकाणी न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे 1251 ही जागा मिळू शकत नाही असं त्यांनी सांगितलं आणि जर मिळवायचीच झाली तर रीट पिटिशन कंडिशनली ते मागं घ्यावं आणि परत प्रस्ताव सादर करावा आणि त्या प्रस्तावासाठी जिल्हा न्यायाधीशांचा जर सकारात्मक प्रतिसाद जर मिळाला तर त्या कमिटीकडून हायकोर्टाच्या कमिटीकडून ती जागा आपल्याला मिळू शकते असं त्या ठिकाणी सांगण्यात आल्यानंतर संजय पाटील येड्रावकरांच्या सोबतच ठरलं, त्याच ठिकाणी ठरलं की जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची भेट घ्यायची, कलेक्टरांची भेट घ्यायची आणि त्या पद्धतीनं 1251 ही जागा मिळवण्याचा प्रयत्न करायचा असं ठरलेलं असताना देखील आज असं आपल्याला कळतं की ही घोषणा होण्यापूर्वी
या काही ठराविक लोकांनी जाऊन जिल्हा न्यायाधीशांची भेट घेतलेली आहे असं समजलं आणि त्यांनी मात्र जिल्हा न्यायाधीशाने कोर्टाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मागणी केलेली आहे की ही जागा आम्हाला आवश्यक आहे न्यायालयीन कामकाजासाठी. त्याचबरोबर सिटी सर्वेला देखील अद्याप नाव नाही आहे न्यायालयाचं, ते सुद्धा लावण्यात यावं अशी मागणी केली. हे असं कळतं आम्हाला. त्यानंतर ही जी काही मंडळी आहेत तीच मंडळी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जाऊन आली आणि त्यांच्याकडून ती जागा मागण्याचा प्रयत्न केला असं सांगितलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना नकार दिलेला असं कळतं. हे करत असताना आम्ही सामुदायिकरित्या सार्वजनिक प्रयत्न व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत होतो. त्यांना सहकार्य करत असताना देखील त्यांनी फक्त 1251 या सिटी सर्वे नंबरमध्ये पुतळा व्हावा ही ज्या गटाची आग्रही मागणी होती त्या गटाला बाजूला ठेवून परस्पररित्या हे त्यांनी भेटीगाठी हे जे काही घ्यायचं ठरवलेलं आहे घेतलेले आहेत आणि त्यातून कुठलाही सकारात्मक किंवा सर्वांना विश्वासात घेऊन काही मार्ग काढलेला नाही. तो मान्य नसल्यामुळे आता आजची ही पोलीस स्टेशनला निवेदन देणं, नगरपालिकेला निवेदन देणं, कलेक्टरला निवेदन देण्याची आम्ही आता कृती करतोय आणि आम्ही संविधानिक मार्गानं कायदेशीर मार्गानं हा लढा लढतोय. इथून पुढे सुद्धा लढणार आहे. हार मानला असातला भाग नाही की हा लढा आम्ही लढणार आहे संविधानिक मार्गानं आणि 1251 मध्येच तो पुतळा व्हावा हीच आमची सर्वांची मागणी आहे आणि त्यासाठीच आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो. प्रकार घडवून इथल्या शिरोळ विधानसभेचे लोकप्रतिनिधी आणि जयसिंगपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी अचानक उठून जो कालचा कार्यक्रम आला त्याचा सर्वप्रथम आम्ही त्या शिरोळ तालुक्याच्या बहुजन समाजाच्या वतीने तीव्र निषेध करतो. तिथले तालुक्याच्या आमदारांनी आणि मुख्याधिकाऱ्यांनी विसरले की ह्या शिरोळ तालुक्याचं महत्त्वपूर्ण शहर आहे जयसिंगपूर शहर. ज्या जयसिंग शहराचं नाव छत्रपती शाहू महाराजांच्या वडिलांचं म्हणजे जयसिंग महाराजांचं नाव दिलेलं आहे आणि त्या जयसिंग महाराजांची समाधी त्या ज्या ठिकाणी तिने आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा बसवले त्या ठिकाणी आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शाहू महाराजांना गुरु मानलं त्या छत्रपती शाहू महाराजांच्या वडिलांचं समाधीस्थळ असताना जाणून बुजून जर तुम्ही त्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा बसवत असाल तर माझं असं स्पष्ट मत आहे की इथल्या आमदारांना आणि इथल्या मुख्याधिकाऱ्यांना ह्या तालुक्यात मराठा बांधवांचा आणि दलित बांधवांचा आणि बौद्ध समाजाच्या विरोधात काय वाद लावायचा आहे, काय दंगली पेटवायचा हा असा आमचा आरोप आहे. तिथं स्मृतीस्थळ असताना तुम्ही जाणून बुजून त्या जागेत जर तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा भीमसृष्टी बसवत असाल तर आमचा समस्त बहुजन समाज तिथं विरोध आहे आणि आमची ठाम मागणी आहे की 1251 मध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा अशी आमची इच्छा आहे. ह्याच तालुक्यामध्ये नान्नीसारख्या शहरामध्ये माधुरीसारख्या एका प्राण्यासाठी पूर्ण जिल्हा एकवटला आणि ह्या अंबानीच्या विरुद्ध आंदोलन उभा केलं. तर मला असं म्हणायचं आहे ह्या शिरोळ तालुक्याचा अंबानी कुणाला व्हायचं असेल तर तुम्ही खुशाल व्हावं. मी ह्या तुमच्या मीडियामार्फत तुमच्या चॅनलवर तुम्ही जाहीर आव्हान करतोय. पुन्हा एकदा मागं पण सांगितलंय आंदोलनं झाल्यात आणि आता पण सांगतो की इथून पुढं जे का आमची लोक चळवळ असेल, रस्त्यावरची लढाई असेल, कायदेशीर लढाई असेल, जे न्यायालयीन प्रक्रियेत सुरू आहे न्यायालयानं आम्हाला काही सूचना दिल्यात त्या पद्धतीने आम्ही सर्व जाण्याचा प्रयत्न करतोय. पण जाणून बुजून आम्हाला कुठेतरी ह्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आड आणायचं काम इथले लोकप्रतिनिधी आणि इथले मुख्याधिकारी करायला लागल्यात. त्यामुळे आमच्या सर्वांची आज मागणी करतोय. आम्ही जयसिंगपूर पोलीस विभागाला केले आणि आम्ही मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात पण त्यांना लवकरात लवकर अशा दंगल आणि असली इथल्या शहराची कुठलीही माहिती नसताना त्यांनी जे निर्णय घ्यायला लागल्यात ते पहिलं थांबवावं आणि त्यांच्यावर पहिला कारवाई करावं असं आम्ही जाहीर आव्हान करतोय आणि निलंबनाची कारवाई करतोय. प्रामुख्याने त्याचं आम्ही लेखी पण निवेदन देतोय. पुन्हा एकदा ह्या गोष्टी सर्व निषेध करतो. पुतळा हा मी तमाम शिरोळ तालुक्याच्या आंबेडकरी चळवळी आणि कोल्हापूर जिल्ह्याला सांगतो की 1251 मध्येच आम्ही पुतळा करणार आणि ह्यांनी जे मनसुबी केल्यात ते उधळून टाकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. नगरीमध्ये एक 5 महिन्यापूर्वी शिवसृष्टीचं उद्घाटन झालं. खरंच अत्यंत चांगला देखणा कार्यक्रम केला. तुम्ही चांगलं कौतुकास्पद काम केलं. पण सांगायचं झालं तर पहिल्याच पावसाळ्यात त्या महाराजांच्या जी आपण उभारणी केल्या त्या शिवसृष्टीच्या भिंतीचं म्हणजे तिथं गळती चालू झाल्या तर 3 महिन्याच्या आत ही गळती चालू झाल्या. तर अशा पद्धतीचं निकृष्ट पद्धतीचं काम करून तुम्ही जनतेची दिशाभूल करत आहात तालुक्यातील. आणि असं करत असताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तुम्ही इथं बागेत बसवतो असं म्हणत आहात. मला एकच सांगणं आहे तालुक्याचा अंबानी व्हायचा प्रयत्न करू नका. जर व्हायचंच असेल तर आपल्या शिरोळ तालुका कोल्हापूर जिल्ह्यानं अंबानीची काय अवस्था करून ठेवलेली आहे हे तुम्हाला सुद्धा ज्ञात असू दे एवढंच या ठिकाणी सांगते. आणि आमची मागणी 1251 मध्येच आहे आणि 1251 मध्ये स्वतःचा आमचा जीव गेला तरी चालेल पण पुतळा हा 1251 मध्येच होणार. आणि शिवसृष्टीचे जे तुम्ही काम केलेलं आहे तर त्याची सुद्धा चौकशी लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही एवढीच या ठिकाणी भूमिका सदर करते. संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.